अक्षर अक्षर हमें सिखाते, शब्द शब्द का अर्थ बताते, कभी प्यार से कभी डांट से जीवन जीना हमें सिखाते। तर मी कन्या शाळेची माझी विद्यार्थिनी आणि आज आमचे सर श्री आर्य पाटील सर यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे। तर त्यांना आज त्यांच्या सेवापूर्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आर्य पाटील सरांच्या सेवापूर्ती समारंभाचा हा अतिशय गोड कार्यक्रम संपन्न होतोय। दोघांचा सत्कार या ठिकाणी होतोय। आयुष्याच्या वळणावरचा जणू अंतिम टप्पा सार्थकतेचा, पूर्णतेच्या, परिपूर्णतेचा, उन्नतीच्या, सेवानिवृत्तीच्या। सेवानिवृत्ती ही नाही निवृत्ती, ही तर आहे चाकुरीबद्ध आयुष्य सोडून निवांत जगण्याची आवृत्ती। सुखाची समाधानाची गोडी आगडी ही कर्तव्यपूर्तीची, जाणीव सुखाची निवृत्तीची। अपूर्ण राहिलेले छंद जोपासून त्यात रममान होण्याची, आरामात उठून चहा घेत पेपरवर हळूवार दृष्टी फिरवण्याची, नाही लगबग घाई आता शाळेला जाण्याची। तर नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचे स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलेलो आहोत पिंपरी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे आणि निमित्त आहे निळकंठेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चावलखेडा तालुका धरणगाव येथील मुख्याध्यापक श्री राजेंद्र आत्माराम पाटील यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यासाठी। तर सेवानिवृत्तीचा हा क्षण आपल्याला आठवण करून देतो की शिक्षकांचे स्थान जगात सर्वोच्च आहे आणि त्यांचे कार्य कधीही विसरता न येणारे आहे। चला तर आता पाहूया सुंदर असा सेवापूर्ती सोहळा। याच्या वतीने मी लक्षात सर्व मान्यवर आणि आपण ज्ञानवंत श्रीमंत आणि शिक्षकांच्या पाहुण्यांचं सर्व प्रमुख पाहुणे यांना विनंती करेन की कृपया आपण आपल्या सोबत सरस्वती विद्येच्या देवीचं मान्यवरांनी वातावरणातील वाईट शक्तींचा आणि आजारांना कारणीभूत असलेल्या विविध अशा कीटकांचा नाश होतो म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करतायत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजयाबा पाटील प्रमुख यांच्या त्याचबरोबर गुणवंताच्या शिक्षकांचं ते आपल्यामध्ये बसल्या त्यांची संस्कृतीने स्वागत करतो आणि पूजन झालेलं आहे म्हणून नुसत्या पूजनाने काम होत नाही तर कवन झालं पाहिजे म्हणून विशेष कवनासाठी मी तन्वी धनश्री आणि त्यांच्या मैत्रिणी विशेष कवन सादर करते। तर मित्रांनो पाहू शकतात वरणबट्टीचे अतिथी देवो भव। आपल्या सेवेत या ठिकाणी या रुग्णी लग्न सर्व कर्मचारी आणि निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा या शाळेचे प्राचार्यांपासून तर शिपायांपर्यंत सगळे कर्मचारी यांनी हा कार्यक्रम घडून आलेला आहे। तेही या ठिकाणी आपल्यासाठी तत्परतेने हजर आहेत। आम्ही आपल्याला पुरेपूर सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहोत। कार्यक्रम चावलखेडा तालुका धरणगाव या गावात असलेल्या आमच्या पवित्र वास्तूत संपन्न होणार होता, परंतु पावसाळ्याची दिवस असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमात अडथळा येऊ नये असं
स्वतःहून सांगितलं की आपण कार्यक्रम घेऊ, परंतु टिफिनला घेऊ, येणाऱ्या जाणाऱ्या. आदरणीय बाबासाहेबांचा सत्कार करताना आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय व्ही.आर. पाटील सर, याच्यानंतर पुढील सत्कारार्थी मी भैयासो प्रतापराव गुलाबराव पाटील, माजी जिंक सदस्य जळगाव यांचा सत्कार आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय व्ही.बी. पाटील सरांना मी विनंती करेन की प्रतापराव पाटलांचा सत्कार करावा. बार काउन्सिलपदी विनोदांची निवड झालेली आहे. यांच्या सत्कार आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय व्ही.बी. पाटील सरांना मी विनंती करेन की त्यांनी विनोदांचा सत्कार करायचा आहे. व्ही.बी. पाटील सर. याच्यानंतर पुढील सत्कारार्थी आहे बी.एम. दादा माजी निर्गंडे. आमचे सगळ्यांचे के.आर. तायडे सरांना विनंती करेन की त्यांनी यानंतर पिंपरी खुर्द या गावात आगेला होऊ देणारे आणि ब्लॉग तयार करतो YouTube. म्हणून कृपया निवांत बसा, कार्यक्रमाला सहकार्य असू द्या ही विनंती. यानंतर सध्याला श्रमस्व आपण मोठ्या आणि मोठ्या मनाने आपण बसल्या जागी आम्हाला समजून घ्यायला विनंती करतो. प्रवृत्तीचा कार्यक्रम संपन्न होतोय. असो मी आपण चालेल तिथे काय ना महिलांनी तरी गाड्या वाजवा, थोडंसं वातावरण बदल होईल. आमच्या बायांचाही कुठल्याही पदावर नाही, पण फार मोठा कौटुंबिक गाडा त्यांनी आपल्याला आहे. अतिशय साध्या कुटुंबाच्या आणि प्रेमळ असलेल्या बायांचाही यानंतर अतिथी सत्कार आणि उपस्थितांचं शब्दसूर छान स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पुढील कार्यक्रमाला करणारे आर्य पाटील सर आज आपल्या गौरवाचे मानबिंदू आहे. सरांची सुरुवात कधी पाहिली नोकरीची 14 जून 1993 पासून आपल्या कन्या शाळेमध्ये त्याने सुरुवात केली होती आणि जवळजवळ त्यांनी 23 वर्ष या कन्या शाळेमध्ये त्यांनी सेवा केली आणि 10 वर्ष आपल्या चावडीकडे हायस्कूलमध्ये ते बदली आलेले होते. सरांचा स्वभाव कधी पाहिला, सरांना राग येत नाही. सरांचा स्वभाव कधी पाहिला तर सगळ्यांची एक सामायिक पद्धतीने वागत असतात. आज आर्य पाटील कधी पाहिलं तर चालता बोलता विद्यापीठ आहे, त्याचा सामाजिक असो काही राजकीय असो, एखाद्या राजकीय याच्यामध्ये जे पत्रकारितेमध्ये जमणार नाही ते आर्य पाटीलांना सहज जमतं. कारण राजकीय केवळ त्यांचा दांडगा अनुभव आहे, दांडगा त्यांच्या जनसंपर्क आहे. यादव में रहेगा नाला तो के कदम पर सिकंदर नहीं गिरता, नाला तो के कदम पर सिकंदर नहीं गिरता, गिरते हैं शोक से दरिया समंदर. यांचं अतिशय सोलापुराचं स्थान असलं असेल. आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री जळगाव जिल्हा, आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ आदरणीय नामदार श्री गुलाबराव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो, कारण भाऊंना अनेक वेळा बोलून सुद्धा भाऊ आले नाहीत, पण आज आर्यपाटील सरांना म्हटलं तुमच्यासाठी दिलंच आणि भाऊंनी उपस्थिती दिली. मी संपूर्ण निळकंठेश्वर परिवाराच्या वतीने भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रीती आबा पाटील यांना विनंती करतो की भाऊंचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन खूप खूप स्वागत करावं.
माननीय नामदार भाऊसाहेब गुलाबरावजी पटेल यांचं स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आबा पाटील पुन्हा एकदा विनंती करून रुपया टाळ्या वाजवा. मी भाऊंना उभी राहण्याची विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक VR पाटील सर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आर्य पाटील सरांच्या शेवट स्मृती समारंभाचा हा अतिशय गोड कार्यक्रम संपन्न होतोय. दोघांचा सत्कार या ठिकाणी होतो. वाटा हा कोणी उचलत नाही, फक्त ही एकमेव स्त्री असते धर्मपत्नी जी आपल्या पतीच्या कर्माच्या वाट्यामध्ये सहभागी होते. म्हणून मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.